हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. कधी वाटलं नव्हतं मी असं काही करेन, बट यर आय एम. आणि माझं नाव आहे राहुल जोशी. माझे खूप फ्रेंड्स मला बोलले होते की तू ब्लॉग ट्राय केलं पाहिजे, बट मी कधी सिरियसली घेतला नव्हता बिकॉज आय एम अ व्हेरी 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 शाय पर्सन. सो त्यामुळे मी आज बोललो बघू ठीक आहे, ट्राय करून बघूया. इफ एवढे जण बोलत असतील तर म्हणजे काहीतरी रिझन असेल त्याच्यामागे. दॅट्स इट. आणि तुम्हाला सगळ्यांना रिलेटेड हॅपी न्यू इयर. आणि काल तुम्ही काय केलं आहे न्यू इयरमध्ये हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि मला या फील्डमध्ये एवढा आयडिया नाही आहे, सो तुम्ही मला तेही रिकमेंड करू शकता की मी काय केलं पाहिजे माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड. अँड आत्ता सध्यासाठी तर मी आहे माझ्या घरी अँड टाईम झाला आहे 10:30. सो म्हणजे सध्या निघाल्यासाठी ऑफिससाठीच निघालो आहे मी, बट आज खूप उशीर झाला आहे. आज थोडीशी तब्येत ठीक वाटत नव्हती. आणि हां, फर्स्ट ऑफ ऑल मी न्यू इयरची पार्टी केलेली नव्हती, काही नाही, त्याच्यामुळे काही लेट नाही झालं. मला नाही, तब्येत ठीक नाही आहे एकदा, अशीच तब्येत ठीक नाही बिकॉज ऑफ द वेदर चेंज. सो ठीक आहे. सो मी आता निघालो आहे ऑफिससाठी. सो आज तर माझ्या मम्मीचं काम खूप सोपं झालं आहे मोस्ट ऑफ द टाईम, बिकॉज फक्त आज मी तिला बोललो होतो की मला फक्त तू एग्स बॉईल करून दे. सो तिने फक्त एग्स दिले होते. सो आय एम टेकिंग द एग्स. आणि सेकंडली मी घेऊन जाते फक्त एक प्रोटीन शेक आज माझ्यासोबत ऑफिसला. अँड आय नो लंच करणं इम्पॉर्टंट आहे, सो काहीतरी बघूच लंच करण्याच्या बाबतीत. बट मी करणार आहे आय थिंक सो मी बनाना वगैरे घेईन. आता पण निघालो आहे ऑफिससाठी. घर बंद करून निघालो आहे मी. फर्स्टली आपण याची सुरुवात करूया गणपती बाप्पांचं नाव घेऊन. गणपती बाप्पा मोरया. येस. आणि सी हाऊ इट गोस. सुंदर असं वातावरण तर वाटत नाही आहे मला, बट खूप ऊन आहे. आणि हे मला सोडायसाठी स्पेशल बॉडीगार्ड्स मागून खूपच ऑकवर्ड वाटत आहे मला रोडवर चालताना असं व्हिडिओ बनवायला. मी रोडवर कधी ना सेल्फी नाही आहे, ती घ्यायला मी घाबरतो. खूप शाय पर्सन आहे. ओके, चांगली इंग्लिश बोलते ती. एवढी इंग्लिश बघायली असते ना भाई तर मग बघायलाच नको. हां, असं नाही आहे, इंग्लिश येते मला, बट तिचा आवाजही तसा वाटतंय. ट्रेन समोर उभी आहे आणि एकदम कट टू कट मी चाललो आहे ट्रेन टायमिंगला, बट तरी काय पडली नाही आहे. लेट तसंच झालं आहे ऑलरेडी. आता स्टेशनला उतरलो आहे मी जस्ट. आणि ट्रेनच्या वाऱ्याने केस अजूनच लेट झाले आहेत. म्हणूनच तर मी कधी पोरींसारखा हेअर ड्राय विकत नाही घेत. एकदा कशी ट्रेनची हवा लागली ना केसांना फुल सेट. भावाची केस म्हणजे कशी एकदम टॉपची होऊन जातात. माझ्या कसं आहे ना, मित्रांना मी एक सांगतो की फक्त एकदा माझी सवय लागू दे, मग बघतो तुम्हाला. सो तुम्हालाही सांगतो की एकदा फक्त सवय लागू दे माझी, मग बघतो तुम्हाला. पण एकदा ओपन अप झालो ना तर खूप मजा येणार आहे तुम्हालाही मलाही. आणि आत्ताच मला माहीत पडलं आहे लाईक मी ना माझा वॉलेट घरीच विसरला आहे. सो फर्स्ट व्लॉगला काय आता कंटेंट पाचची कमी होती काय होती माहीत नाही, पण घरीच विसरलं मी पाकिट. आता बघू कसं काय होईल. कसं ऑफिसला पोहोचेन आता ते टेन्शन आहे मला. पहिलं तेवढे नखरे तुमचे गर्लफ्रेंडचे नसतील ना, तेवढे इकडचे रिक्षावाल्यांचे. तर खरी गोष्ट आहे. सो आता ठीक आहे, गर्लफ्रेंड तर नाही, रिक्षावाल्यालाच मस्का मारायला लागेल. गुगल पे आहे का विचारून घे. रिक्षामधून आता उतरलो आहे आणि ऑफिसला मी पोचलो आहे. सो एक मिशन सक्सेसफुली झाला आहे आपला. कसं आहे ना, जो माणूस आहे ना आजारात ती जातो ना ऑफिसला, त्याला कोण थांबवू नाही शकत. Wait a minute. Who are you? सो पोचलोय. हो, भेटू नंतर. खाली आलो आहे चहा पिण्यासाठी. आणि असं यांचा भजी खाऊन झालं की आम्ही चहा प्यायला जाऊ परत.
कारण मला ऑलरेडी खोकला झाला आहे, सो म्हणून मी काही खात नाही आहे. ऑलमोस्ट तर एकदम कामामध्येच होतो आज, काही जास्त ऑफिसमध्ये एवढं झालं नाही. तर एवढं काही स्पेशल झाला नाही आहे. फक्त मंगळवार सोमवार तर असेच आम्ही नॉनव्हेज खात नाही मी तर, सो तेव्हाही असं झालं. वेनसडेला पण एकादशी आली, तर त्याच्यामुळे काही नाही भेटलं. आणि काल सुट्टी होती, बट काल फुल आराम केला होता मी. काल लाईक एकदम लेझी मोड गाईस. आणि मगाशी तुम्हाला बोललो होतो, आता 12 वाजले आहेत आणि मी सध्या आत्ता ऑफिसमधनं निघालो आहे. सो म्हणून मी बोललो होतो मगाशी की एक शेवटचा व्हिडिओ बनवले, कारण मला माहीत होता की शेवटचा व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे. आणि आता 12 वाजल्यात म्हणजे मला घरी जाईपर्यंत ना 1:30-2 वाजणारच आहेत ऑलमोस्ट. आणि तुम्ही तर एवढ्या जण जेवून झोपायची तयारी केली असणार, पण मी अजून आहे ना माझ्या डेस्टिनेशनला आहे, जिकडे माझं ऑफिस आहे. सो माझ्या एक खूप क्लोज फ्रेंड आहे, त्यांनी मला स्कूटीपर्यंत अर्ध्या वेमध्ये सोडलं आहे. सो मी आता स्टेशनला पोचत आहे. आणि थोडंसं इकडनं ना कसं आहे की 10 मिनिटाचं वॉकिंग आहे, सो मी 10 मिनिटाचं वॉकिंग करत आहे. वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, राईट. एवढं काय ऑफिसमध्ये झालं नाही सध्या. आणि न्यू इयरही काय नाही एवढं झालं नाही आहे प्रॉपरली. मी मगाशी पण बोललो होतो सेम गोष्ट की न्यू इयर पण एवढं काय प्रॉपरली झालं नाही. सो आज प्लस ब्लॉग आहे, सो थोडंसं मॅनेज करून घ्या तुम्ही. आणि प्लीज म्हणजे प्लीज कंटेंट मला काहीतरी सांगा तुम्ही, बिकॉज आय एम न्यू इन दिस प्लॅटफॉर्म. सो आय विल बी व्हेरी थँकफुल टू यू. सो आता स्टेशनकडे जात आहे मी सध्या. 31 डिसेंबरला तुम्हाला माहीत असेल की पाऊस पडला होता थोडासा काही ठिकाणामध्ये. आय थिंक तो मुंबईलाही पडला होता, म्हणून आज इकडे खूप गरम होत आहे. मी मगाशी पण बोललो की खूप घाम येत आहे, मला खूप घाम येत आहे. पण आय थिंक मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा तुम्ही. आता मला घरी पोचायला तर 2 वाजतील. एवढं तर माझे घरचेही झोपले असणार, डेफिनेटली झोपले असणार. त्यांना माहिती आहे की राहुल येणार काम करून वगैरे आरामात एकदम, सो त्यांनाही माहीत आहे. आता अर्धाचा वॉक केला आहे आणि आता पोचणार आहे मी स्टेशनला. तुम्ही बघू शकता फॉर लिटरली सगळे शॉप्स वगैरे सगळं बंद झालं आहे. लिटरली ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज क्लोज. सो मी तुम्हाला सकाळी पण बोललो होतं की आम लिटल बिट वर्कहॉलिक. सो मला आय डोंट नो वाय, बट मला काम करायला आवडतो. इवन की मला माहीत आहे की लाईक की मी खूप माझ्या जिकडे माझं ऑफिस आहे ना त्या स्टेशनपासून मी खूप लांब राहतो, बट तरी पण मला आय डोंट नो वाय एवढं लेट बसून काम करायची खूप सवय आहे. इट्स नॉट लाईक की मला लाईक इन फ्युचर एकदम इन्स्टंट मला काही पाहिजे आहे, बट आय डोंट नो, तरी मला आवडतं खूप काम करायला. इट सिम्पल ॲज इट की लाईक मला आय लव्ह माय जॉब, राईट. आणि मी सकाळी असं बोललो की कामावर किती कारण दिले तरी घेते, पण तुम्हाला खरं सांगतो कामावर काही अशी लोक पण आहेत ना ते आपल्याला खूप समजून घेतात. तुमच्या कामावर पण अशी काही लोक असणार जे तुम्हाला वाटणार ना की अरे स्टार्टिंगला वाटलं नव्हतं, पण भावासारखे झाले आपले, एकदम घरच्यासारखं रिलेशन आहे याच्यासोबत. तर तसंच मलाही इकडे वाटतं. काही नाही, खूप 6-7 लोक असे आहेत ना जी माझ्या मोठ्या भावांसारखे आहेत. एक पोरींचा ग्रुप असतो, पोरींच्या ग्रुपमध्ये काय असतं ना की एक पोरींचा बेस्ट फ्रेंडचा ग्रुप आहे ना, तर त्याच्यामध्ये असं असतं की एक पोरगी आहे 18 वर्षाची. लोक असे आहेत ना जी माझ्या मोठ्या भावांसारखे आहेत. एक पोरींचा ग्रुप असतो, पोरींच्या ग्रुपमध्ये काय असतं ना की एक पोरींचा बेस्ट फ्रेंडचा ग्रुप आहे ना, तर त्याच्यामध्ये असं असतं की एक पोरगी आहे 18 वर्षाची. ओके. सो दुसरी पोरगी 19 वर्षाची, तिसरी पोरगी 20 वर्षाची, चौथी पोरगी 21 वर्षाची. पण पोरांच्या ग्रुपमध्ये ना बेस्ट फ्रेंड्स ग्रुप कसा असतो माहिती आहे, कोण आहे 25 वर्षाचा, तर कोण आहे 43 वर्षाचा, कोण आहे 36 वर्षाचा आणि कोण आहे 20 वर्षाचा. म्हणजे काही लिमिट्सच नाही आहेत, काही लिमिट्स नाही आहे त्याच्यामध्ये. आणि दॅट्स व्हॉट मेक स्पेशल द ग्रुप. आणि पोरांचा ग्रुप आहे ना कुठलीच एनर्जी मॅच नाही करू शकत पोलींची त्याच्यामध्ये. आणि मला असंही वाटतं की मी आता नेक्स्ट स्टेशनला जाईल ना, तिकडनं जेव्हा मला ट्रेन चेंज करायला लागेल ना सेकंड, तर मला तुमच्यासोबत बोलायला खूप वेळ असणार आहे. तर आपण बोलू शकतो तेव्हाही, बिकॉज दिवसाभरात मी ऑफिसमध्ये होतो.
सो मी फक्त तुम्हाला ट्रॅव्हल करत होतो ना तेवढंच दाखवलं. ऑलमोस्ट एव्हरी स्टेशन. म्हणजे लोक जेव्हा ना स्वप्न बघायला चालू करतात ना झोपेत, तेव्हा मी घरी पोचतो. या लेवलचं स्ट्रगल चालू आहे माझं. नेव्हर माइंड, इट इज व्हॉट इट इज. आणि टू बी फेअर ना, आय लव्ह माय सेल्फ अ लॉट. वॉट एव्हर आय एम डुईंग ना, आय एम डुईंग ऑन माय बेसिस, बट आय एम नॉट डुईंग ऑन माय फादर्स ऑर पेरेंट बेसिस. मी माझ्या पेरेंट्सच्या जीवावर नाही आहे. आय एम प्रोव्हाइडिंग देम ऑल्सो. अँड हां, तुम्ही पण या गोष्टीचा विचार न करू की मी एवढा कमवतो, मी एवढं हे करतो ते करतो. नाही. इफ यू आर अर्निंग आणि तुमचा फ्रेंड अर्न नाही करत आहे बट ही इज लिव्हिंग अ लक्झरी लाईफ ना, देन यू आर कम्पिटिंग विथ देअर पेरेंट्स. टू बी फेअर, बिकॉज दे आर लिव्हिंग ऑन द पेरेंट्स मनी. आणि नेहमी खुश राहायचं. कसं असतं ना, दुःख भेटायला खूप कमी रिझन्स पाहिजे असतात दुःख भेटायला. अरे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे हे नाही आहे, लगेच माणूस दुःखी होतो. अरे माणूस कशाला, मीच दुःखी होतो. बट खुश व्हायसाठी ना खूप रिझन पाहिजे असतात. पर नाव आता मी पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता लिटरली प्लॅटफॉर्म खाली आहे. आणि माझ्या एका फ्रेंडचा फोन येत आहे की मी पोचलोय की नाही, पण मी आता सुद्धा स्टेशनलाच पोचतो, सो मी त्याचा फोन उचलणार नाही आहे. आता इकडनं मला पोचायला 1.5-2 तास होणार आहेत. सो कदाचित मी 1:30 वाजता 2 वाजता पोचेल घरी, मे बी जास्त. राईट. बाकी काही नाही. आजचा दिवस आहे ना एवढा काही खास नव्हता माझ्यासाठी. लाईक व्लॉग बनवायला बरं वाटलं. सकाळी जेवढा फ्री होत नव्हतो ना, तेवढा मी आता फ्री होतो आहे, तेवढा मी फ्रीली बोलतो आहे तुमच्याशी. आणि मला तर एवढं पब्लिक नाही आहे ना, तर मला काही वाटत नाही बोलायला. पण सकाळी थोडंसं वाटत होतं. तुम्ही ना लाईक स्वतः नोटीस करा मला. आधीच्या व्हिडिओजमध्ये सकाळच्या आणि मी आताच्या व्हिडिओजमध्ये खूप फ्रीली बोलतो आहे. सो मलाही बरं वाटतं. मी तुम्हाला बोललो होतो मी फक्त मला सवय लागू द्या, ओपन अप होऊ द्या, मग मी दाखवतो. आता गाडी लागेल इकडे, तेव्हापर्यंत बसून घेऊया आपण. बाकी तर एवढंच काही नाही बोलायला. हां, इफ तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगून देऊ. मी स्वतःसाठी तर आता काही कंपनीमध्ये काम करत आहे. ॲज यू नो की लाईक एव्हरी पर्सन डज इट. बट ह्याच्या आधी माझं प्रोफेशन होता, आय वॉज अ जिम ट्रेनर. आणि जिमचं पॅशन आहे ना, ते आजही माझं गेलं नाही आहे. बट यू कॅन सी की माझा आज टायमिंग काय आहे निघायचा. सो मी आजही मिस करतो ती गोष्ट खूपच, की माझी फिजिक कशी असली पाहिजे. एक काळी माझी फिजिक अशी होती ना, जी आजकाल अर्धी पण नाही राहिली. पण आजही मला वाटतं की कशी फिजिक मी बनव, बट दॅट इज नॉट पॉसिबल. राईट. मी सकाळी बघितलं असणार तुम्ही ऐकतो किंवा मी प्रोटीन शेक घेऊन येतो, बट ठीक आहे, दॅट इज अ फूड. बट मी एक्सरसाइज तेवढी माझी होत नाही आहे जशी जिममध्ये मी करायचो. होम वर्कआउट इज अ डिफरंट थिंग. मी होममध्ये वर्कआउट करतो, लाईक थोडंसं इक्विपमेंट घेतलं आहे अँड एव्हरीथिंग. बट एवढं काही जसं जिममध्ये असतं ना, जिमची मजाच वेगळी असते. यू नो की जिममध्ये जायचं, लाईक तुमचे हात सोडणार, ते घाम, ते म्युझिक अँड एव्हरीथिंग, दॅट इज अ व्हेरी डिफरंट थिंग. खूप मजा असते. ते एकदम टॉप लेवलचं वाईब असतं. आणि सध्यासाठी आपली ट्रेन लागली आहे, आपण